पुन्हा एक नवीन दिवस, एक नवीन प्रवास, सोबत पुण्याचा सुवास. मित्रांनो, आजचा तसा रेस्ट डे आहे, दुपार झालेली आहे. सो माझे मित्र जे आहेत ते उद्या जाणार आहेत, त्यांना आज त्यांच्याबरोबर शेवटचा दिवस आहे पटायामध्ये. सो निघालो आहे, ते जेवण करतायत, त्यांना भेटायला. सो चला तर निघूया आणि जाऊया आणि पोचूया वेळेत तिकडे. रोजच्या प्रमाणे जाऊया समोर आणि तिथून टुकटुक पकडूया आणि डायरेक्ट उतरूया काटेवाडी हॉटेलच्या जवळ. सो लेट्स मूव टू दॅट साइड ऑफ द रोड. मध्ये बसलेलो आहे आणि निघालेलो आहे हॉटेल काटेवाडी. इथं मित्र जेवण करतायत, पण त्यांना जाऊन जॉईन करतो. सो लेट्स मूव टू हॉटेल काटेवाडी. दिवस तसा रिलॅक्स डे मध्ये गेलाय, जास्त काय आज ॲक्टिव्हिटी झालेली नाही. आज संध्याकाळी नाईट मार्केटमध्ये आपण परचेसिंग करतोय, कारण जे माझे मित्र आहेत ते उद्या त्यांची फ्लाईट आहे, उद्या जाणार आहेत. सो नाईट मार्केटमध्ये फिरून काही गोष्टी परचेस आपण करतोय. सो चला फिरूया आणि बघूया त्यांना काही चांगल्याच गोष्टी आपण देऊ शकतो. काल दिवसभर रिलॅक्सेशन होतं आणि रात्री मीटिंग होती. सो त्यामुळं काल खूप काय ॲक्टिव्हिटी झालेल्या नाही आहेत. सो कालचा ब्लॉग आज कंटिन्यू करूया. आज सुद्धा तसा रिलॅक्सच दिवस आहे, पण आज मित्र काही सकाळीच भारतामध्ये माघारी गेलेत आणि आता काही लोक निघणार आहेत. सो जाऊया, त्यांना भेटूया, त्यांना बाय बाय करूया आणि बघूया. आज आराम करूया, संध्याकाळी कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. सो असा आजचा दिवस असणार आहे. उद्या थोडंसं 1-2 मीटिंग आहे आणि परवा आपल्याला भारतामध्ये परत माघारी निघायचं आहे. सो असे आपली ट्रिप आता 2 दिवस आलेत संपायला. परवा दिवशी आपण निघणार आहोत याच वेळेला सकाळी. सो उद्याचा दिवस आपल्या हातात आहे आणि आजचा दिवस. सो चला निघूया. आणि पहिल्यांदा हॉटेलमध्ये आपण 2 दिवस एक्सटेन्शन केलं होतं, त्याचे पैसे भरूया, त्यांच्याशी बोलूया. आणि सो आपण आता निघालो आहोत हॉटेल कॅमलॉटला. आपल्या हॉटेलपासून फक्त 10 बाथ दिले की ही टुकटुक आपल्याला तिथपर्यंत सोडते. जनरली तुम्ही जेव्हा पटायामध्ये येता तर टुकटुकचा ठरलेला रूट आहे, त्याच्यावरच तुम्ही हॉटेल घेतलं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी सोयीस्कर होतील. आणि आता चालावं लागेल किंवा टॅक्सी करावी लागेल. हे आहे हॉटेल कॅमलॉट, जिथं माझे मित्र राहिलेत आणि त्यांना आता सी ऑफ करायला मी निघालो आहे. छान आहे, पण जुनं आहे हॉटेल. सो पण मेन पेठेत आहे, जिथं सगळी इंडियन रेस्टॉरंट तुम्हाला मिळतील आणि तुम्ही इझिली टुकटुकने कुठेही जाऊ शकता. सो जाऊया हॉटेल कॅमलॉटमध्ये आतमध्ये. हे मला आवडले सॅलड. हॅलो हॅलो. चहा पितोय बरेच दिवसानंतर. चहा पिला, रोज हॉटेलला कॉफी पित होतो, आज चला चहा पिऊया आणि त्यांना सी ऑफ करूया. साहेब निघालेले आहेत माघारी. तो खरं तर खूप मजा आलेली आहे. 4-5 दिवस कसे 4-5 दिवस गेले कळालंच नाही. सो आता यांना सी ऑफ करून जाऊन एक झोप मारू. 5 दिवस मजा करून मस्तपैकी एन्जॉय करून हे दोघं आता निघालेले आहेत भारतामध्ये
कोल्हापूरला. सो मजा आली खूप. Thank you. आणि काय म्हणतो मला मी सगळंच मिस करणार आहे, कारण मी आता 2 दिवस इथे एकटा असणार आहे. म्हणजे उद्या दिवस तरी एकटा आहे, परवा मला पण निघायचं आहे. सो यांना आपण बाय बाय करूया. चला, हॅपी जर्नी, भेटूया. थँक्यू सर. येस, मस्त Thank you. मस्त मजा आली, मजा आली. Thank you. येस, बाय बाय. कॅमेरा चलो, बाय 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 बाय. बेटा फोन करा, पोहोचला की. हो, येतो तो उद्योगरातला भेटू, आणि गोव्यात आहोत, गोव्यात भेटू. चलो, बाय बाय, हॅपी जर्नी, बाय बाय. सो काल जेवढे होते बरोबर, ज्यांच्याबरोबर एन्जॉय केलं ते सगळे गेलेले आहेत. आता फक्त स्वतःचीच कंपनी आणि स्वतःबरोबरच टाईम एन्जॉय करायचा, ही एक वेगळी परवडी असते. तो चला जाऊया हॉटेलवर आणि थोडा आराम करू, संध्याकाळी परत बाहेर पडूया. सो 7-Elevenमध्ये आलेलो आहे आणि थोडंसं इसेन्शियल शॉपिंग करत आहे. आपण थोडंसं प्राईस बघू शकतो. इथे शेंगदाणे 10 बात म्हणजे 25 रुपयाला पाकिट आहे. तुम्ही हे बघू शकता. साधारणपणे इथे हा ज्यूस आहे, हा ज्यूस साधारणतः 13 बात म्हणजे याला 2.37 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे जवळजवळ 2.25 रुपये. सो असं आहे. ज्यूस आहे, शेंगदाण्याची पाकिट आहेत, अजून बऱ्याच गोष्टी आहेत. कोको कोला कसा आहे, त्यानंतर हे काजूचं पाकिट आहे, 139 बातला आहे. रोस्टेड काजू आहेत. तर अशा बऱ्याच गोष्टी इकडे पाहायला मिळतात. हे लेज आहे, हे 60 बातला आहे. सो किंमत तुम्ही पटाया किती महाग आहे, किती काय आहे आपण ठरवू शकतो. त्यानंतर आपल्याकडे कोक जे मिळतं, साधारणतः हे डाएट कोक आहे, हे 16 बातला इकडे आहे. सो काय पटाया, कसं स्वस्त आहे, कसं महाग आहे, ते तुम्ही ठरवा की किती गोष्टी कशा मिळू शकतात. आपण जरा कॉस्मेटिक बघूया. वॅसलिनचं जे बॉडी लोशन आहे हे इकडे 225 बातला आहे. सो कॉफी आहे, ही मकोना नावाची कॉफी आहे, ही 169 बातला इथे आहे. किती ग्रॅम आहे, छोटंसं पाकिट आहे, पण 169 बातला आहे. सो अशा गोष्टी आहेत इकडे. डेटॉलचं हे काय म्हणू आपण त्याला, वाईप्स आहेत, ते साधारणतः 42 बातला आहे. सो बऱ्याच गोष्टी भारतापेक्षा थोड्याशा महाग वाटतील, पण काय होतं की डॉलरमध्ये, बातमध्ये कमवून बातमध्येच खर्च करायला काही वाटत नाही इकडच्या लोकांना. सो आपल्याला थोडंसं कधी कॉस्टली वाटू शकतं, पण इकडे कॉस्टली आहे नाही आहे हे आपण, मग मी असं म्हणतो की कुठली गोष्ट महाग नसते ती आपल्याला परवडत नाही, असं हे माझं लॉजिक आहे. सो इकडे डिओ आहे 75 बातला, नाही रेक्सोना डिओचं पॅक आहे 209 बातला. सो कॉस्मेटिक आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, कोक आहे, फूड आहे. 7-Elevenमध्ये आपण आलो आहोत. 7-Elevenमध्ये हे लॉक मिळते आपल्याला. हे लॉक आहे 119 बातला. माझ्या हॉटेलजवळच हे 7-Eleven आहे, त्यामुळे इकडे मी तुम्हाला सांगू शकतो की काय प्राईज आहे. हे पॅनासॉनिकचा बल आपल्याला दिसतोय. हा साधारणपणे किती बातला आहे किंमत दिली नाही, 129 बातला ही ट्यूब आहे, म्हणजे आपल्या घरात लावायची जी इलेक्ट्रिकची ट्यूब असते ती. परत ज्युसेस आहेत, व्हिटॅमिन सी आहे, अजून बऱ्याच गोष्टी आहेत. अंडी आहेत. सो अंडी इथं 63 बातला हा अंड्याचा आपला ट्रे मिळतो. सॉसेस आहेत, ते 15 बातला इथे हा मिरचीचा सॉस मिळतो आहे. सो अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला इथे मिळत आहेत. सो तुम्ही ठरवा की पटाया स्वस्त आहे, महाग आहे, पण नक्की या. एक्सपिरियन्स चांगला आहे. इन्व्हेस्टमेंट करा इकडे पटायामध्ये,
जेणेकरून या प्राईज या अप्रिसिएशनचा बेनिफिट तुम्हाला सगळ्यांना सुद्धा मिळू शकेल. चलो जाऊया आता हॉटेलवर. सो पटायला तुम्ही जेव्हा येता त्यावेळेस तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला खरं तर बसनं येणंच परवडतं. ग्रुप असेल तर तुम्ही बाय कॅब येऊ शकता. सो आता मी जॉमटेनमध्ये जे बस स्टेशन आहे तिथे जाणार आहे आणि माझं परवाचं बस तिकीट बुक करणार आहे. कारण जर तुम्हाला दाखवायचं खरं तर बसनं कसं यायचं, मी अजून बसनं कधी आलो नाही, इतक्या वेळा आलो पण बसनं कधी आलो नाही. सो मला बसनं यासाठी यायचं आहे की एकट्या माणसानं सुवर्णभूमी एअरपोर्टवरनं बसनं कसं यायचं, किंवा एकटा असेल तर एक तासाभरामध्ये तो सुवर्णभूमी एअरपोर्टला कसा पोहोचू शकतो हे तुम्हाला दाखवायचं आहे आणि मला सुद्धा अनुभवायचं आहे. कारण कॅबला आपल्याला 1000 बातपेक्षा जास्त पैसे लागतात, तर बसने किती पैसे लागतात, काय लागतात आणि आपण कसं जाऊ शकतो हे आपण आता जाऊया आणि बसचं तिकीट बुक करू. आता बाहेर पडलेलो आहे. मगाशी मी बोलल्याप्रमाणे बसचं तिकीट बघूया जॉमटियन बस स्टेशन किती लांब आहे. जाऊया तिकीट बुक करूया आणि तिथून जाऊया फिरायला कुठेतरी छान, म्हणजे रात्री निवांत फिरून मगच आपण हॉटेलवर येऊया. सो चला फिरायला जाऊया आपण मस्तपैकी. सो अशा प्रकारची बस आहे जी आपल्याला सुवर्णभूमी एअरपोर्टपर्यंत घेऊन जाते, जॉमटियन ते सुवर्णभूमी एअरपोर्ट. सो खूप कमी किमतीमध्ये आपण जाऊ शकतो. त्याचं आत रजिस्ट्रेशन ऑफिस आहे, तुम्ही हे बघू शकता. इथे तुम्ही जाऊन तिकीट काढू शकता. इथं मी सीट रिझर्व केलेली आहे. 7 ऑगस्टला सकाळी 10 वाजताच्या बसने मी जाणार आहे. 20 मिनटं अगोदर यायचं आहे. सो आपल्याला तयार होऊन लवकरच यावं लागेल परवा दिवशी. सो हे बुकिंग झालेलं आहे. 143 बाथ फक्त घेतलेले आहेत. सो मित्रांनो लक्षात ठेवा की तुम्हाला जर पटायावरून सुवर्णभूमी एअरपोर्टला जायचं असेल तर 143 बाथमध्ये तुम्ही जाऊ शकता. 1000 बाथ द्यायची गरज नाही आहे. सो हे छान ऑप्शन आहे इथून, म्हणजे जॉमटियन बीच ते सुवर्णभूमी एअरपोर्ट. बसचं तिकीट बुकिंग झालेलं आहे. आता आपण निघालो आहोत सेंट्रल पटाया. एखाद्या मॉलमध्ये फिरूया आणि मस्त इव्हिनिंग स्पेंड करूया आणि रात्री निवांत येऊया हॉटेलवर. सो टर्मिनल 21 मॉलला आलेलो आहे. या मॉलला आलं की एअरपोर्टला आल्यासारखं वाटतं आणि मागेसुद्धा मी हा मॉलला येऊन गेलो आहे. सो मँगो स्टिकी राईस खायचा राहून गेला होता. सो थोडंसं AC फिरू, बाहेर उष्मा आहे आणि आज जरा बसू काही ठिकाणी आणि खाऊ मँगो स्टिकी राईस टर्मिनल 21 मॉल. सो सगळ्यात मोठा एस्केलेटर आहे इथं आणि वर जाताना थोडीशी भीतीच वाटते खरं तर, पण शांत निवांत उभं राहायचं आणि हा एस्केलेटर तुम्हाला डायरेक्ट पोचवतो टोकियोला. सो म्हणजे अरायवल ॲट टोकियो. सो चला जाऊया वर आणि फिरूया टर्मिनल 21 मॉल. भीती वाटली एवढा मोठा एस्केलेटरवरनं येताना. मनात भीती आली की मग प्रॉब्लेम होतो. कारण खाली बघितलं एकदम इतके मजले दिसले की थोडंसं घाबरायला होतं खरं. पण मनात भीती नसेल, तुम्ही रिलॅक्स असेल तर काय वाटत नाही. सो आधी मनात आणि मग प्रत्यक्षात, मग ती भीती का असेना काही का असेना तुम्हाला वाटू शकते. उंचीची असेल, कशाची असेल, भूताची असेल, जी काय असेल. तर चला एक्सप्लोर करूया टर्मिनल 21. हा आहे पिसाचा काय म्हणू त्याला, झुलता मनोरा किंवा तो तिरका मनोरा. आणि टर्मिनल 21 मॉलमध्ये असे बऱ्याच गोष्टी आहेत. असं वाटतं की आपण एअरपोर्टला आहोत.
प्रत्येक मजल्यावर एक वेगळ्या देशाची त्यांनी संस्कृती तयार केलेली आहे. असा आहे हा टर्मिनल 21 मॉल. सो आता आपण सॅन फ्रान्सिस्कोला येत आहोत. तिसरा मजला आहे तो आहे सॅन फ्रान्सिस्को फूड कोर्ट. हा मँगो स्टिकी राईस, आंबा, भात आणि त्याच्यावर नारळाचं दूध असा हा मँगो स्टिकी राईस. सो मँगो स्टिकी राईस घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता 74 बाथ या मॉलमध्ये याची प्राईज आहे. सो चला ताव मारूया मँगो स्टिकी राईसवर. आता अंधार पडला आहे, संध्याकाळ झालेली आहे. मसाज करून घेतलेली आहे, फूट मसाज. आता फिरतोय इकडे तिकडे. संध्याकाळचे आता सेकंड लास्ट डे आहे, उद्या लास्ट डे आहे. सो फिरतोय पटायामध्ये छान मस्तपैकी. जेवण करायचं, रूमवर जाऊन झोपायचं, असं आता प्लॅन. लॉन्ड्री सर्विस है बट वो साइड से टैक्सी बिजनेस भी संभालती है. यहाँ का कोई भी काम हो, छोटा बड़ा, ये बहुत मतलब सही है. अब इंडिया में हम ट्यूशन पढ़ाते हैं बच्चों को. अब कोई भी मेरे फैमिली के काटेवाडी थाळी खायला आलो होता जेवायला. जेवण करून मस्तपैकी जाऊया हॉटेलवर. सो खाऊया काटेवाडी थाळी. एकदा कंटाळा आला होता त्यामुळं व्हिडिओ एंड करायचं राहून गेलं. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.